सर्वांना सुप्रभात। मी आली आहे पु ल देशपांडे उद्यानात। रोजच येतो आम्ही इथे मॉर्निंग वॉकला म्हणून। छान रमणीय वातावरण आहे। तर माझी अशी इच्छा आहे की एक आपली पुण्याची मीटिंग इथे आपण घेऊया। फार सुंदर वातावरण आहे आणि इथे एक 20-25 लोकांना बसण्याची व्यवस्था पण आहे। ते एक गोष्ट झाली। आणि दुसरी गोष्ट, काल रात्री राजन सरांची मीटिंग झाली होती माझी। तर त्यांनी सूचित केल्याप्रमाणे मी आज माझ्या नवऱ्याशी बोलले, तर ते टेक्सटाईल विभागाचे पालकमंत्री बनायला तयार आहेत आणि अक्षर मानवचे अजीव सभासद पण आज होतील। तर ह्या 2 गुड न्यूज आहेत माझ्या मते। इथे नक्कीच आपण घेऊया एक मीटिंग। खूप सुंदर वाटतंय, फ्रेश वातावरण आहे आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय। त्यांचं नाव आहे जयंत प्रभाकर देशपांडे। टेक्सटाईल क्षेत्रामध्ये गेली 40 वर्षे त्यांची कारकीर्द झाली आहे। देशविदेशात अनेक नामांकित कंपन्यांमधले सगळे लोक त्यांना ओळखतात। UDCTचे पासआउट आहेत ते। तर त्यांना आपण टेक्सटाईल विभागात घेऊ शकतो। त्यांनी इच्छा दर्शवली आहे आणि राजन सरांनी सजेशन पण दिलं होतं, ते त्यांनी स्वीकारलं आहे। हे मला सांगायचं होतं आत्ता, म्हणून हा व्हिडिओ काढला आहे। पु ल देशपांडे उद्यानामध्ये सकाळी 8 पर्यंत गाड्यांसाठी एंट्री फी पण नाही आणि माणसांसाठी पण एंट्रन्स फी नाही आहे। आणि संध्याकाळी मात्र 5 रुपये एंट्रन्स फी आहे आणि गाड्यांसाठी 20 रुपये प्रति तास। आणि सकाळी 8 नंतर तुम्ही आलात तर 11 पर्यंत उद्यान उघडं असतं, पण 5 रुपये फी आहे, एंट्री फी। हे जयंत देशपांडे पु ल देशपांडे उद्यानामध्ये सकाळचा फेरफटका मारत एन्जॉय करतायत।
पु ल देशपांडे उद्यानात लोक मेडिटेशन करतात, व्यायाम करतात, प्राणायाम आणि योगासाठी येऊन बसतात. इथे वृत्तपत्र वाचनाची पण सोय आहे. हे इथलं बांबूचं बन फार सुंदर मेंटेन केलंय हे उद्यान महानगरपालिकेने. मी आहे पु ल देशपांडे उद्यान पुणे इथे. अत्यंत रिज्युनेटिंग एक्सपिरियन्स आहे.